यवतमाळवरून नागपूरला हेलिकॉप्टरने आपल्या देशाचे पंतप्रधान आले व आम्ही नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते आमची व्यवस्था केली होती पक्षांनी भेटीगाठीसाठी। तर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मोदीजी प्रथमच मी नमस्कार घेतला मोदीजींसोबत आणि नमस्कार घेतल्यानंतर एक निवेदन त्यांना सांगितले की आपल्या देशात एक पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून आपलं सगळं संदेश देशाच्या नागरिकांना जात असतो आणि तिथे गव्हर्नमेंटचं कुठेतरी ॲथॉराईज म्हणून आपण डाक तिकीटची निर्मिती केली आणि डाक तिकीट जेव्हापासून चालू झाली तेव्हापासनं आपण डाक तिकीटवर आपल्या देशातले थोर पुरुष, देवी देवता, राष्ट्रीय पक्षी, इंडियन फ्लॅग्स, सामाजिक त्यावेळेसचे नेते किंवा असे क्रांतिकारी असे अनेक जवळपास 3300 ते 3400 या अशा महानुभावांचे फोटो डाक तिकीटवर टाकले व ते याच्यासाठी की त्या डाक तिकीटच्या माध्यमातून देशात प्रत्येक घरोघरी आपले थोर पुरुष, क्रांतिकारी सगळं काही हे आदर्श म्हणून त्यांचं प्रेरणा सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि एक यंग जनरेशन, लहान मुलं यांना एक चांगला मेसेज त्यांच्याद्वारे गेला पाहिजे म्हणून आपण घरोघरी पाठवतो। परंतु त्याच्यात मधात अशी अडचण येते की डाक तिकीट घेतल्यानंतर आपल्या घरी पोहोचायच्या अगोदर पोस्ट ऑफिसला गेली की तिथे ब्लॅक इंकनी एक सील राहते आणि ती सील आपल्या डाक तिकीटच्या वर मारली जाते, अर्थातच त्यांच्या तोंडावर मारली जाते आणि कुठेतरी आपल्या सन्मानाला ठेस पोचते असं मला वाटत होतं आणि तेच निवेदन मी मोदीजींना केलं की ते ब्लॅक इंक तिथे पोस्ट ऑफिसला मारून लोकांच्या घरी न पाठवता आपण त्या इंकचं रेड इंक घ्यावी आणि रेड इंक घेऊन ते जे सील आहे त्याच्यावर गुलाबाचं हार आपण स्थापित करून ते गुलाबाच्या हाराची सील त्या डाक तिकीटवर मारावी जेणेकरून आपल्या सगळ्या ज्या ऐतिहासिक थोर पुरुष, क्रांतिकारी, देवी देवता या सगळ्यांना आपण सन्मान देऊ आणि खरोखर हेच त्यांचा आदर सन्मान होईल। आणि ही विनंती मोदीजींनी ऐकताच मोदीजी खूप आनंदित झाले आणि त्यांनी मला 2 वेळा हे म्हटलं की अवश्य असं म्हटलं। मला माझ्यासाठी खूप गर्व होत आहे की देशाच्या प्रधानमंत्रींनी माझी मागणी स्वीकारली, ऐकली, माझ्यासोबत बोलले आणि मी खूप आनंदित आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।